महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शालेय विद्यार्थ्यांसाठी लातूरात महाआकाश दर्शन उपक्रम जवळपास 1000 विद्यार्थी झाले सहभागी. लातूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि स्टीम एज्युकेशन सेंटरच्या वतीनं लातूरात महाआकाश दर्शन 2025 या उपक्रमाचं आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. शहरातील राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात हा उपक्रम राबवण्यात आला. या शहरासह परिसरातील विविध शाळांमधील जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाशातील विविध ग्रह आणि ऐतिहासिक खगोलीय घटनांचं दर्शन घेत निरीक्षण केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षणाच्या मूलभूत संकल्पनांची माहिती देण्यात आली. या आकाश दर्शन उपक्रमामुळे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी यावेळी भारावून गेले होते. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर. माझं नाव सान्वी बिसेन आहे. मी आज स्टीम एज्युकेशन सेंटरमधली आहे. तर आज आम्ही इथं महाआकाश दर्शन 2025मधून आम्ही आज बघितलो आणि आम्ही इथं खूप इलेक्ट्रॉनिकमध्ये बघितलो आणि आम्ही इथं स्काय वॉचिंगसुद्धा केलो आणि आम्ही खूप दिवसापासून एक्सायटेड होतो कारण की हे आज एकदाच 5 ग्रह एकसाथ येणार होते म्हणून आम्ही याची खूप एक्साइटमेंट होतो आणि आम्ही टेलिस्कोपनी पण बघितलो. थँक्यू. शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षण आणि एज्युकेशनच्या विभागाच्या वतीने आज विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं केलेलं आहे? खरं पाहता गेलं तर 2025 एक मोठ्या घटनाक्रमांनी भरलेला हे वर्ष आहे. आपण म्हणतोय की महाकुंभ होतोय, पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर एक चांगली आणि ऐतिहासिक अशी खगोलीय घटनाक्रम या माध्यमातून या वर्षभरात होत आहेत. हे होत असताना एक साधारणतः 5 ग्रह हे एका रेषेमध्ये या वर्षात आपल्याला बघायला मिळत आहेत. ते साधारणतः जानेवारी महिन्यापासून ते बघणं चालू झालेलं आहे. हे सगळे ग्रह एका रेषेमध्ये पाहण्याचा जो उपक्रम आहे तो चालू झाला आहे. मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात लातूर येथील जिल्हा परिषदच्या सर्व 10 तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टीम एज्युकेशन सेंटर आणि शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषदचा यांच्या माध्यमातून आणि संयुक्त विद्यमानाने आपण महाआकाश दर्शन 2025चं आयोजन या ठिकाणी केलं होतं. लातूर जिल्ह्यातील साधारणतः 1000 विद्यार्थ्यांनी आज दुपारपासून या ठिकाणी तारांगणाचा शो, टेक्निकल माहिती या मुलांना देण्यात आली. सोबतच त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रहावरती गेल्यानंतर मानवी वजन काय असेल हे दर्शवणारं एक यंत्र आणि त्यासोबत साधारणतः 5 टेलिस्कोप आता आपण मैदानावरती लावून या विद्यार्थ्याला सर्वच्या सर्व हे 5 जे ग्रह एका रेषेमध्ये आलेले ते सर्व 5 ग्रह आपण विद्यार्थ्यांना दाखवत आहोत. विशेषतः जसं पृथ्वीला 1 चंद्र आहे, तसं मंगळ ग्रहाला 2 चंद्र आहेत, तसं गुरुग्रह ज्युपिटरचे साधारणतः 4 चंद्र आणि ज्युपिटर ग्रह आत्ता मुलं पाहत आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरला आनंद हा अमर्याद आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही खगोलीय आणि अशी ऐतिहासिक जी घटना आहे ते घटना दाखवत असताना आम्हा सर्वांना आयोजकांना आनंद होतो आहे. मुलांना यानंतर सहभाग प्रमाणपत्र देऊन हा महाआकाश दर्शनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. साधारणतः आपण असं म्हणतोय की पृथ्वीला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. तसं गुरुग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि त्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागत आहेत. आणि आपण असं म्हणतोय की महाकुंभचं जे धार्मिक महत्त्व आहे की ते असं आहे की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस 4 ठिकाणी अमृत पडलं होतं आणि त्या ठिकाणी दर 12 वर्षानं महाकुंभ होतो. पण आपले जे पूर्वज होते त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास हा खूप चांगला होता आणि त्या अनुषंगानं गुरुग्रहाचं महत्त्व, त्यासोबतच या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना, विशेषतः जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना आणि इतर विद्यार्थ्यांना या माध्यमातून आम्हाला देतात.